माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि दाखवणार पण आहे गुळाचा चहा कसा बनवायचा किंवा गुळ कोणता वापरायचा हे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये मी आज सांगणार आहे। बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या की तुमचा गुळाचा चहा फुटत नाही, तुम्ही दररोज गुळाचा चहा बनवता तरी तुमचा गुळाचा चहा कधीच खराब होत नाही आणि कधीही साखरेपेक्षा गुळ कधीही चांगला शरीराला। तर आता तर साखर महागलीच आहे, तसं आम्ही म्हणजे साखर महाग असो किंवा स्वस्त असो आम्ही खूप वर्षापासून झालं गुळाचा चहाच पितोय। तर गुळाचा चहा शरीरासाठी पण खूप चांगला आहे, पण बऱ्याच जणांचं असं आहे की त्यांना जमत नाही बनवायला। तर आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे आणि बनवून पण दाखवणार आहे तुम्हाला चहा। मी पहिलं सांगते आणि मग नंतर तुम्हाला चहा बनवून दाखवते। तर काय होतं, बऱ्याच वेळा आपण काय करतो, किराणा दुकानातून गुळ आणतो किंवा डीमार्टमधून गुळ आणतो, अशा छोट्या छोट्या भेल्या कोणी कोणी आणतं आणि त्याचा चहा बनवून बघतं। काहींचा होत असेल चांगलं, असं नाही की 100% सगळ्यांचा खराब होत असेल, फुटत असेल। आणि काहींचा आता मला जेवढ्यांनी कमेंट्स केल्या किंवा जेवढे मला बोलले माझ्या लाईव्हमध्ये किंवा व्हिडिओजमध्ये की ताई आमचा गुळाचा चहा खूप खराब होतो किंवा फुटतो लगेच बनवल्या। तर मला त्यांना सांगायचं आहे की तुम्ही जे किराणा दुकानातून किंवा डीमार्टमधून गुळ आणता त्याचा तो गुळ आणू नका आणि तो गुळ वापरू पण नका चहासाठी। तुम्हाला जर गुळ आणायचं असेल तर जे मोठे मोठे दुकानदार असताना की त्यांनी खास चहासाठीच गुळ ठेवलेला असतो, की जे गुळाचा चहा बनवता हॉटेलवाले वगैरे ते त्यांच्याकडूनच घेऊन जातात। तर तिथे जायचं आणि त्यांना सांगायचं की आम्हाला चहासाठी गुळ हवा आहे। त्याच्यात पण 2-3 प्रकार असतात, जे आपल्याला जो आवडतो तिथं टेस्ट करायला पण देतात ते लोक, मोठे होलसेलर जे असतात ते तिथं टेस्ट करायला पण देतात की बाबा तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता असं आहे। तर त्या आपण टेस्ट करून बघायचा आणि आपण त्यांच्याकडून गुळ आणायचा। आम्ही पण पहिलं तसंच करायचो, पण बऱ्याचदा माझा पण म्हणजे खराब झाला अगोदर बरं का। डीमार्टमधून गुळ आणायचो तेव्हा किंवा किराणा दुकानातून गुळ आणायचं तेव्हा, पण आता ना एकदाही माझा चहा खराब झालेला नाही, कसलाच नाही। कोणी पाहुणे वगैरे आले तरी पण आम्ही म्हणजे गुळाचा चहा बनवतो घरी, तर आम्हाला 2 टाईम गुळाचा चहा लागतो। आम्ही तर होलसेलमधूनच आणतो, कारण असं किराणा दुकानातून आणणं परवडत पण नाही आणि एवढी भेली आणायची, मग नंतर की डीमार्टमधून पण एवढा डब्बा आणायचा ते पण नाही परवडत। एकदाच मला वाटते 250 का 300 रुपयाची 5 किलोची भेली येते तेवढ्या याच्यामध्ये, आणि भरपूर दिवस पण जातात, परवडतं पण ते। आणि मेन म्हणजे चहा चांगला होतो, गुळाचा चहा चांगला होतो, त्याच्यासाठी आम्ही म्हणजे होलसेलमधूनच आणतो गुळ। तर तुम्ही पण बघा तिथे तुम्हाला कुठे भेटत असेल होलसेलमध्ये वगैरे, तर तिथूनच तुम्ही गुळ आणा, तर तुमचा चहा खराब होणार नाही आणि गुळाचा चहा पण तुम्हाला प्यायला भेटेल आणि साखरेपेक्षा गुळाचा चहा खरंच चांगला लागतो। तर चला मी तुम्हाला आता चहा बनवून पण दाखवते की म्हणजे कसा बनवायचा। माझा अजिबात फुटत नाही, काय नाही, शरीरासाठी खरंच खूप चांगला आहे गुळाचा चहा। तर चला मी तुम्हाला चहाची रेसिपी दाखवते कसं बनवायचं ते। ना 5 किलोची भेली आणलेली होती बघा, या डब्बाच केलेला आहे मी। 5 किलोची भेली आणली ना, या डब्यामध्ये ठेवून देते आणि मला जसं लागेल तसं मी इथं एक चाकू पण ठेवलेला आहे, मी तसं लागेल तसं मी असं काढून घेते गुळ। आणि जास्त असं म्हणजे निब्बर पण नाही आहे, लगेच निघतो पण। वाटीमध्ये गुळ फोडून घेतला मी, कारण मला आता एकच कप चहा बनवायचा आहे, त्याच्यामुळे मी थोडासा गुळ घेतलेला आहे वाटीमध्ये फोडून। 1 कप दूध घेतलेला आहे। इथे चहा पावडर मी परिवारचीच वापरते। इकडे पातेल्यामध्ये दूध टाकून घ्यायचं। आता दूध म्हणजे नुसता दुधाचा जरी बनवला ना तर खूप छान लागतो, त्याच्यामध्ये पाणी टाकलं तरी काय हरकत नाही। आता ज्याच्याकडे जसं कमी जास्ती दूध असतं तसं टाकायचं तुम्ही, तुम्हाला वाटलं तर पाणी टाकू शकता, असं काही नाही की नुसतं दुधाचाच बनवला पाहिजे, पाणीही टाकू शकता तुम्ही थोडंसं लागलं तर। ते बघा हा गूळ मला थोडासा कमी गोड लागतो, त्याच्यामुळे मी थोडासाच गूळ टाकणार आहे, एवढा पण नाही टाकणार। तर बघा मी एवढाच गूळ घेतलेला आहे 1 कप चहासाठी। तर बघा इथे गूळ पण टाकून घेतला आणि चहा पावडर गुळाच्या चहाला थोडी जास्ती लागते, त्याच्यामुळे मी ते 3 चमचे चहा पावडर टाकून घेतलेली आहे। पातेलं लगेच असंच गॅसवर ठेवून द्यायचं, बाकी काहीच नाही टाकायचं याच्यामध्ये। तर बघा इथं गॅस फुल करून देते।
शिजू द्यायचा चांगला, चहा चांगला उकळून घ्यायचा. बघा थोडा थोडासा असा साईडने ना उकळतोय. 1 कपच असल्यामुळे लगेच उकळतोय. थोडासा बारीक गॅस करून चांगला उकळू देऊ चहा. बघा किती छान पण दिसतोय बघा चहा. झालं का? काहीच झालं नाही, फुटला नाही, खराब नाही झालं, काहीच नाही. बघा किती छान उकळलाय चहा. चहा बनवून तयार झालेला आहे. तर चला आता आपण गाळून घेऊया. बघा किती एकदम घट्ट झालाय चहा, किती छान झालाय बघा. अशा पद्धतीने चहा बनवला किंवा ह्या प्रकारचा गुळ जरी वापरला ना तर खूप छान होतो चहा. या तुम्ही सर्वजण चहा प्यायला. मस्त गरम गरम चहा. बाहेर खूप छान असा पाऊस पडत आहे. तुम्ही पण नक्कीच अशा पद्धतीने ट्राय करून बघा. आणि गूळ जिथे चांगला भेटतोय तिथे होलसेलमधून गूळ आणून तुम्ही पण नक्कीच असा चहा बनवा. बघा किती छान झाला आहे चहा. तर याच्यामध्ये आलं वगैरे काही टाकलं नाही, तर मला जास्ती आवडत नाही आलं वगैरे. तुम्हाला जर म्हणजे आलं किंवा वेलची टाकायची असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता. असं काही नाही त्याच्याने खराब होतो असं काही नाही. तर मला ते आवडत नाही म्हणून मी टाकलेलं नाही. तर तुम्ही पण नक्कीच असं ट्राय करून बघा. वा कसला भारी चहा झाला आहे. खरंच खूप भारी चहा झाला आहे. तुम्हाला दिसत असेल, तुम्हाला चहाच्या कलरवरूनच दिसत असेल की कसला भारी चहा झाला. असा खूप छान झाला आहे चहा. मला म्हणजे थोडासा कमी गोड आवडतो त्याच्यामुळे मी थोडा कमी गूळ टाकलेला आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू शकता जास्त वगैरे. पण थोडीशी चहा पावडर ना गुळाच्या चहाला थोडीशी जास्ती लागते. तर जसं म्हणजे प्रत्येकालाच अशी जास्ती आवडते किंवा नाही आवडत असं पण विषय असतो. तसं मला थोडीशी चहा पावडर जास्ती आवडते त्याच्यामुळे मी थोडीशी जास्ती टाकते. तुम्ही कमी टाकली तरी चालतं. तर खरंच खूप भारी झाला आहे चहा. मी दररोज असंच बनवते. संध्याकाळी पण असंच बनवते म्हणजे 5 वाजता आणि सकाळी पण असंच बनवते. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग माझा नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय. आणि कसा वाटला व्हिडिओ मला आणि चहा कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.